याच देही आणि याच डोळे पाहणारा सोहळा म्हणजे एक तर लग्न सोहळा आणि 26 मध्ये असताना निरोप समारंभ. प्रत्येक व्यक्तीची जी पुंजी आहे ती पुंजी म्हणजे त्याने कमावलेल्या कार्याची पोच बघा. आज माझ्या या समोर मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी मी जे पेरलं त्याच्यातून मला जे मिळालं ते कुठेच कधीच मिळालं नाही. मी थोडक्यातच सांगतो कारण सांगायला गेल्यानंतर मला बोलताच येणार नाही. आज इथे जो मी आलो आमच्या विद्यार्थ्यांनी ऑटोबाईक ही पाहिलेली आहे त्याच्यामुळे मी जास्त सांगणार नाहीये. फक्त थोडक्यात माझी कौटुंबिक परिस्थिती एकदम हलाखीची. वडिलांनी काबाड कष्ट करून आई वडिलांनी काबाड कष्ट करून आम्हाला इथपर्यंत आणलं. त्यांनी दिलेले सुसंस्कार त्याच्याच साह्याने त्याच्याच संस्कारातून मला जे काही समाजाचं कुटुंबाचं देणं लागतं ते मी देण्याचा यथोचित प्रयत्न करेन, करतोय आणि करणार आहे. शिक्षक हा एक देणारा आहे आणि घेणाराही आहे. आज मी जे माझ्याकडून देण्याचा प्रयत्न केलाय त्याची पोचपावती माझे जे इथे आलेले विद्यार्थी, माझे विद्यार्थी, काही माझे विद्यार्थी, खूप एक माझा विद्यार्थी नासापर्यंत पोहोचलेला आहे. पाटील म्हणून आहे, एक वकील आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे. सांगायचं तात्पर्य काय, तुम्ही काहीतरी द्या. आणि खरंच मी जास्त आता भाऊ होणार आहे, जास्त बोलत नाही. सगळ्यांचं इथे आलेल्या सगळ्यांचं, पाहुण्यांचं, माझ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद देतो. खास करून माझ्यासाठी आलेले पुण्यावरून माझे शेजारी नारायणी तोरवेकर साहेब, माझा विद्यार्थी नाशिकवरून आलेला आहे खास करून. आणि माझे आलेले हे सगळे SSC बॅचचे 40 वर्षांनी आम्ही एकत्र आलो. माझ्या सहकार्याने सांगितलं की हा ग्रुप ते करण्याचा सिंहाचा वाटा आमचा तिघांचा होता. ते सगळे माझे सहकारी, या सगळ्यांचे शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी, माझे आप्तगण किंवा माझे साडू मिळणे, या सगळ्यांचं धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आज जे मनोगत या ठिकाणी व्यक्त केला, अनेक वर्ष सरांनी जे पेरलं, अनेक वर्ष सरांनी जे पेरलं ते आज उगवलं आणि आज खऱ्या अर्थाने माणुसकीचं दर्शन झालं. विद्यार्थी मित्रांनो, जमलेल्या सर्व निमंत्रित प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये विद्यालयाने भव्य दिव्य असा हा पाटील सरांचा सेवापूर्ती शुभेच्छा समारंभ या ठिकाणी आयोजित केला होता. आणि आजच्या या प्रसंगी आपण सर्वजण, वेळ भरपूर झालेला आहे, आवर्जून उपस्थित आहात. यानंतर अध्यक्षीय